हाय गाईज, मी तुमचा लाडका डीजे अमित. आज आपण चाललो आहे प्रयागराज इथे. आता आपण घरी आहे आणि आता आपण इथनं जाणार आहे. गाडीच्या इथे नारळ वगैरे फोडून नंतर आपला पुढचा प्रवास चालू होईल. तर चला तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे प्रयागराज येथे. तर आपली इथनं जर्नी चालू होणार आहे. आता आपण इथनं जाणार आहे दगडूशेठ हलवाई पुण्यामध्ये आणि नंतरला तिथून त्र्यंबकेश्वर आणि तिथून डायरेक्ट उज्जैन असा प्रवास आपला चालू होणार आहे. तर आता निघूयात. आपण नारळ वगैरे फोडला आहे, गाडीची पूजा केली आहे आणि आता पुढच्या मंदिरात जाणार आहे आपण, भैरी मंदिरात. तिथून आपण दर्शन घेऊन देवाचं तिथून आपण निघणार आहे आपल्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी. तर चला तर मग. बाय बाय. तर नमस्कार, आता आपण आलो आहे भैरी मंदिरात. तिथे आपण गाडीची पूजा करूया, मग आपल्या जर्नीला परत इथनं सुरुवात होईल आणि डिरेक्ट आपण दगडूशेठ हलवाई या बाप्पाचं दर्शन घेऊन नंतरला आपण जाणार आहे. कुठे जाणार आहे? त्र्यंबकेश्वर. ठीक. देवस्थानासाठी आम्ही चाललोय दर्शन घेण्यासाठी. तर आमचा प्रवास सुखात आणि आनंदात आणि सुखरूप असं करून घे आणि असं करून आनंद फक्त भो वाटतं. चला आता इथे आपण दोन्ही गाड्यांची पूजा करूया आणि मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. माईक घेतलं असेल. येता का साईला भेटाया, येता का झालं बोलवलं जणू साईनं. तर चला तर मग आता आपण निघतोय इकडून. आता वेळामधून आपण निघतोय. तर आता आपण इथून जाणार डिरेक्टली दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेणार, मग आपल्या जर्नीची सुरुवात होणार. तर आपण पहिला निघायच्या आधी पहिला डिझेल भरून घेऊयात. तर आपल्या गाडीत आता डिझेल भरतोय. गाडीत डिझेल भरूयात आणि मग आपण इथून डिरेक्टली जाणार कोंडे. तर कालकाई माताचं दर्शन घेऊन आपण डिरेक्ट जाणार दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेणार. नंतरला आपण डिरेक्ट त्र्यंबकेश्वर. चला तर मग जाऊयात. संग चले सभी गुल, अपना है ये ख्याल, अपना है ये ख्याल है. ऐसा लगे वहाँ रोज खिले गुल जहाँ तेरा आना जाना है. ऐसा लगे गुल गलती से बन गए, रब ने था तुझे बनाना. ये महका मौसम हुस्न का आलम है, तेरी ही परछाई. अपना है ये ख्याल, अपना है ये ख्याल. अपना है ये ख्याल, अपना है ये ख्याल है. ऐसा लगे वहाँ रोज खिले गुल जहाँ तेरा आना जाना है. ऐसा लगे गुल गलती से बन गए, रब ने था तुझे बनाना. ये महका मौसम हुस्न का आलम है, तेरी ही परछाई. अपना है ये ख्याल, अपना माता जय नमाज. दगडूशेठ गणपती बाप्पा.
गाईस आता आता गर्दी आम्ही पण आलेलो भरपूर आहे दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिराच्या इथे. आता तर खूप direct गर्दी आहे इकडे इकडे. तर गाडीत आम्ही घ्या, आता आम्ही पण directly घेतला इकडनं आता गाडीत. निघतोय नाशिकसाठी. हा, तर या चला पाठीवर जाऊया. थांब थोडं. तर हाय गाईज आता आम्ही जेवायला थांबलोय. वाजले काहीतरी 1:47 झाली. तर आता आम्ही इथं जेवणार आणि नंतर त्र्यंबकेश्वरला डायरेक्ट नाशिकसाठी निघणार इथून. तर चला तर मग येऊयात आता. तर आता आपण आलो आहे संगमनेर टोल प्लाझाच्या इथे. ही आपली एक स्कॉर्पिओ आहे आणि इकडे एक ब्रेझा आहे आपली. आपल्या 2 गाड्या आहेत आणि आता आपण आहे संगमनेर टोल प्लाझाच्या इथे. तर आता आपण इथून चाललो आहे त्र्यंबकेश्वर इथे आणि मग तिथून डायरेक्ट रात्री आपण निघणार आहे उज्जैनसाठी. तर आता आपण चला निघूयात. आता आपण इथे चहा पिण्यासाठी थांबलेलो थोडा वेळ. आता आपण थोडे रेस्ट केले. आता आपण इथून जाणार आहे त्र्यंबकेश्वर इथे. तर चला तर मग भेटूया आता. आपण डायरेक्ट भेटूया त्र्यंबकेश्वर इथे. तर आता आपण आलो आहे महादेव पेट्रोलियमच्या इथे. बघू शकता तुम्ही. महादेव पेट्रोलियम. तर आता आपण आपल्या एका ब्रेझामध्ये CNG टाकतोय आणि आता आपण इथून निघणार आहोत त्र्यंबकेश्वर इथे. तर आपली CNG टाकायला गाडीची लाईन लागली इकडे मागे बघू शकता तुम्ही. आता आपण इथनं CNG टाकून जाऊयात त्र्यंबकेश्वर इथे. तर चला भेटूयात पुढे. आता आपण In 500 meters, turn left towards Srimant Pashwe Path. तर आता आपण 5-10 मिनिटात आपलं दर्शन होईल तिकडे जाऊन. तर ठीक आहे चला आता. हाय तर आता आपण आलोय त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलो. हा इथला फाउंटन आहे मध्ये आणि आता आपण इकडनं चालत जायचंय मागून. बघू शकता तुम्ही त्र्यंबकेश्वरचा इथे इथून एंट्री आहे. बॅक साईडला आमचे सोबतचे कार्यकर्ते आहेत ते. चला आता आपण जाऊयात महादेवाचं दर्शन घेऊयात आणि मग इकडनं आपल्या पुढच्या जर्नीसाठी सुरुवात होईल. तर आता आपण महाकालेश्वरच्या मंदिरामध्ये आलो आहे आणि इकडे बघू शकता खूप सारी गर्दी आहे. आता वाजले 8:30-9 वाजता मंदिर इथे बंद होतो. तर बघू शकता 8:30 वाजले तरी खूप गर्दी आहे इकडे. जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तर आता आपण आपल्या इथे दर्शन झाले नाशिकला त्र्यंबकेश्वराचं बघू शकतो तुम्ही. हा त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. तर इथे आपल्याला ऑलमोस्ट 1-1.5 तास गेला आहे दर्शनासाठी. आपण इथून आता निघतोय. बघू शकता तुम्ही इकडे. तर आता आपलं नाशिकला त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालंय. तर आता आपण इथून थोड्या वेळात निघतोय. बघू शकताय
आपल्या पाठीमागे त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. खूप गर्दी होती आणि खूप वेळ पण गेला त्याच्यामध्ये. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे. तर आता आम्ही नाशिकमधून निघतो उज्जैनसाठी. तर आपला उज्जैनचा ब्लॉग आहे ना तो उद्या दुसरा नवीन येईल. आणि आजचा ब्लॉग आपण विला टू दगडूशेठ हलवाई टू त्र्यंबकेश्वर. तर आता आपण इथून निघणार आहोत उज्जैनसाठी. तर आता भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आता आपण इथनं निघतोय. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.